जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून बघा सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आहे सरदार वल्लभभाई पटेल. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? तर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना 1948 मध्ये करण्यात आली. लक्षात ठेवायचं आहे 1948 मध्ये. राज्य राखीव पोलीस दलाचा रेजिंग डे केव्हा साजरा केला जातो? तर 6 मार्च. लक्षात ठेवा, जे काही राज्य राखीव पोलीस गट आहे बघा, म्हणजे SRP, याचा जो काही रेजिंग डे हा 6 मार्चला साजरा केला जातो. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून कोण आहेत? तर देवेंद्र भारती. याचं करेक्ट आन्सर आहे बघा. कोण आहेत? देवेंद्र भारती आहेत. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस बघा आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत? गृहमंत्री आहेत. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शहर कोण आहेत? योगेश कदम. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शहराचे कोण आहेत? योगेश कदम हे आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कोठे आहे? तर मुंबईमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत? तर 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. किती आहेत? 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर किती ताऱ्यांचं चिन्ह असतं? तर पंचकोनी. ऑप्शन क्रमांक C, पंचकोनी ताऱ्यांचं चिन्ह असतं. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ कमीत कमी आपल्या 5 मित्रांना तरी हा नक्की शेअर किंवा 5 व्हॉट्सअप ग्रुपला तरी नक्कीच पाठवून द्या. आपल्या स्टेटसला लावा. हा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केलं तर माझी मेहनत 100% काम करते. फक्त तुम्हाला व्हिडिओ पाहता लाईकच्या बटनावर टच करायचं आहे आणि चॅनलवर आपल्या फॅमिलीमध्ये नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायची आपल्याला. भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शाह. कोण आहेत? पहा, अमित शाह आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? तर 12 पोलीस आयुक्तालय आहेत. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र पोलीस स्मृती दिवस हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. तर 21 ऑक्टोबर. लक्षात ठेवा, महाराष्ट्र पोलिसाचा स्मृती दिवस हा 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ग्रामीण कोण आहेत? तर पंकज भोयर आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री कोण आहेत? पंकज भोयर. खालीलपैकी आपल्याला अयोग्य म्हणजे या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची. मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, विवेक फणसळकर हे आहेत. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत? देवेंद्र भारती आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. म्हणजे ABC ही तिन्ही पण बघा या ठिकाणी ऑप्शन्स बरोबर आहेत. परंतु भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह आहेत का? नाही. तर कोण आहेत बघा? अमित शाह आहेत. लक्षात ठेवायचं आहे, अमित शाह. पुढचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी कोठे आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये बघा. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम टिंबटिंबनुसार चालते. तर 1951 काय नुसार चालतं? 1951 नुसार हे चालत असतं महाराष्ट्रात. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा आपल्यासाठी रेल्वे भरतीने जे काही ऑनलाईन परीक्षा घेतल्या होत्या बघा 2021 बघा 2021 ते 2024 पर्यंत ज्या काही झाल्या असतील बघा, त्या सगळ्या या पुस्तकामध्ये पेपर आपल्याला या ठिकाणी अवेलेबल बघा. मराठी भाषेमधील महाराष्ट्रामधील पहिलं आणि एकमेव पुस्तक आहे बघा. त्यामुळे या ठिकाणी हे पुस्तक तुम्ही नक्की विकत घ्या. या ठिकाणी जर पाहिलं, तुम्ही जर रेल्वे भरतीचं फॉर्म भरला असाल तर नक्की हे पुस्तक घ्या बघा. रेल्वे भरती बघा, ग्रुप D, NTPC, नॉन टेक्निकल बघा, RPF SI पदाचं जे या ठिकाणी बघा समावेश असणार आहे बघा. भारतीय रेल्वे बोर्डाने बघा 2021 ते 24 मध्ये घेतलेल्या सगळ्या या ठिकाणी प्रश्नपत्रिका समावेश केलेल्या बघा. आणि यामध्ये जर पाहिलं तर सगळं ओरिजिनल मराठी भाषेमध्येच बघा. या पुस्तकामध्ये NTPCचे जे काही पेपर झालेले आहेत बघा, ते सगळे आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत बघा. रेल्वे बोर्डाने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तसेच इतर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती जास्त असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे लवकरात लवकर हे तुम्ही पुस्तक विकत घ्या. किंमत 430 रुपयाला बघा या ठिकाणी. आणि हे पुस्तक आहे बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं, लेखक आणि संकलन केलेलं बघा विठ्ठल नागनाथ राऊतवार. हे पुस्तक तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध आहे बघा. आपल्याला काय करायचं या ठिकाणी हे पुस्तकाचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आणि लवकरात लवकर हे पुस्तक विकत घ्यायचं. त्यातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? तर मीरा बोरवणकर. लक्षात ठेवायचं आहे बघा, मीरा बोरवणकर ह्या आहेत. नेक्स्ट पहा, महाराष्ट्रामधील 13वे पोलीस आयुक्तालय कोणतं बनणार आहे? तर नांदेड आपलं बरोबर उत्तर बघा. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील 13वं पोलीस आयुक्तालय कोणतं? नांदेड आहे. महाराष्ट्र पोलिसाचा वर्धापन दिन कधी? तर 2 जानेवारी. लक्षात ठेवायचं आहे, 2 जानेवारीला साजरा केला जातो. देशातील पहिली वॉटर टॅक्सी सुविधा टिंबटिंब येथे सुरू करण्यात आली. तर मुंबई या ठिकाणी बघा देशातील पहिली वॉटर टॅक्सी सुविधा सुरू करण्यात आली. टिंबटिंब देशातील पहिली
AC इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरू करण्यात आली, तर ही सुद्धा मुंबईमध्येच. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1885 मध्ये कुठे भरलं होतं? हे सुद्धा मुंबईमध्ये भरलं होतं बघा. मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अंमलदार तुकाराम ओंबळे हे यांचा अर्धपुतळ्याचं अनावरण कुठे करण्यात आलं आहे? तर गिरगाव चौपाटी या ठिकाणी करण्यात आलं आहे बघा. सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? तर विवेक फणसळकर हे आहेत. कोणत्या ब्रिटिश प्रशासकीय आधुनिक मुंबईचा शिल्पकार असं म्हटलं जातं? तर कोणाला म्हटलं जातं बघा? जेरॉल्ड यांना म्हटलं जातं. टिंबटिंब हे भारताचं प्रवेशद्वार 1911 मध्ये मुंबई येथे राजा 5वा जॉर्ज आणि राणी मीर यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आलं. तर गेट वे ऑफ इंडियाचं करेक्ट आन्सर आहे बघा. मुंबईजवळील एलिफंटा केव्ज घारापुरी लेणी या कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतात? तर रायगड जिल्ह्यामध्ये ह्या मोडत असतात. मुंबई उपनगर जिल्ह्यातील पावसाळी वार्षिक सरासरी किती आहे? तर पावसाची वार्षिक सरासरी बघा 250 सेंटीमीटर इतकी आहे. किती? 250 सेंटीमीटर. कोणत्या वर्षी बृहन्मुंबई जिल्ह्याचं विभाजन करण्यात येऊन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्याची निर्मिती झाली? तर सन 1990 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, मुंबईच्या वायव्येला टिंबटिंब या भागामध्ये सर्वात मोठ्या खनिज तेल साठ्याचा शोध 1973 मध्ये लागला. तर मुंबई हाय, लक्षात ठेवा, मुंबई हाय. राज्यामध्ये मुंबईजवळ कोठे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही संस्था कार्यरत आहे? तर ट्रॉम्बे तुर्बे या ठिकाणी ही कार्यरत आहे. 1854 मध्ये भारताची पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली? तर ही मुंबईमध्ये सुरू झाली. मुंबई शहर आणि उपनगर हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये समाविष्ट आहेत? तर कोकण प्रशासकीय विभागामध्ये हे समाविष्ट आहेत. टिंबटिंब या ठिकाणमधील धरमसी मोरारजी केमिकल कंपनी, त्याचबरोबर अवजड रसायन उत्पादन करणारी मोठी कंपनी तर मुंबई या ठिकाणीच आहे. जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती मुंबईजवळ कोठे केली जाते? तर माझगाव. कुठे केली जाते बघा? माझगाव या ठिकाणी केली जाते. भारतामधील पहिलं आकाशवाणी केंद्र मुंबई येथे 1972 मध्ये सुरू झालं. कधी? 1972 ला. फेंगल हे चक्रीवादळी कोणत्या देशाने नामकरण केलं आहे? तर सौदी अरेबिया. लक्षात ठेवा, फेंगल हे कोणी केलेलं आहे? सौदी अरेबिया. तेच महाराष्ट्रामध्ये नवीन जिल्ह्याची घोषणा करण्यात आली, तर त्या जिल्ह्याचं नवीन नाव काय असणार आहे? म्हणजे नवीनच जिल्हा आहे. तर करेक्ट आन्सर बघा उदगीर. लक्षात ठेवायचं बघा, महाराष्ट्रामधील नवीन जिल्ह्याची जी काही घोषणा आहे बघा ती करण्यात आली आहे, तर त्या जिल्ह्याचं नाव आहे बघा उदगीर. लक्षात ठेवायचं उदगीर. तर बघा, महाराष्ट्रामधील 37वा जिल्हा बनणार आहे. 26 जानेवारी 2025ला या जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या उदगीर लातूर जिल्ह्यामधील एक तालुका आहे पहा. महाराष्ट्रामधील 37वा जिल्हा बनणार आहे. मराठवाड्यामधील हा 9व्या क्रमांकाचा जिल्हा बनणार आहे. RTO क्रमांक असणार आहे 55. किती? 55. उदगीरची निर्मिती बघा नांदेडचा काही भाग, त्याच्यानंतर मुखेड, देगलूर आणि कंधार प्लस लातूरमधील अहमदपूर, देवणी आणि जळकोट असा या ठिकाणी उदगीर जिल्ह्याची निर्मिती केली जाणार आहे. पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे पहा. नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला? तर नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा देण्यात आला आहे नुकतेच? तर कुवेत. लक्षात ठेवायचं बघा, कुवेतचा जो काही सर्वोच्च सन्मान आहे हा नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे बघा. नरेंद्र मोदींना कुवेतचा द ऑर्डर ऑफ मुबारक कबीर या सर्वोच्च सन्मान या ठिकाणी देण्यात आला आहे बघा. हा पुरस्कार मिळवणारे ते या ठिकाणी पहिले भारतीय प्रधानमंत्री ठरलेले आहेत. आत्तापर्यंत नरेंद्र मोदी यांना 20 देशांचे सर्वोच्च सन्मान देण्यात आले आहेत. मोदी यांना देण्यात आलेले सन्मान कोणकोणते पाहूयात. 2023 मध्ये बघा कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा फिजी देशाचा पुरस्कार देण्यात आला. 2023 मध्ये पुन्हा ग्रँड कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू पापुआ हा जो काय पुरस्कार आहे हा न्यू गिनीचा पुरस्कार आहे पहा, त्यांना देण्यात आला. 2023 मध्ये पुन्हा बघा इजिप्शियन ऑर्डर ऑफ द नाईल हा इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. 2023चा ग्रेड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा पुरस्कार आहे. 2023 मध्ये पुन्हा ग्रेड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर हा ग्रीसचा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर डॉमिनिका अवॉर्ड्स ऑफ ऑनर हा डॉमिनिका देशाचा सुद्धा देण्यात आलेला आहे 2024 मध्ये. द ग्रँड कमांडर ऑफ ऑर्डर ऑफ नायजर हा नायजेरिया देशाचा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे बघा. ही सगळी PDF मी तुम्हाला देणार आहे बघा, तुम्ही जर PDF आपल्या परचेस केला तर. त्यानंतर पहा 2024चा ऑनरी ऑर्डर ऑफ ऑनर
बार्बाडोसचा स्वातंत्र्य पुरस्कार सुद्धा बार्बाडोस देशाचा नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. 2024मध्ये ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा गयाना देशाचा हा पुरस्कार आहे बघा. ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा 2024मध्ये देण्यात आला. आणि त्याचबरोबर 2024चा द ऑर्डर ऑफ मुबारक अल बघा. द ऑर्डर ऑफ मुबारक अल हा कुवेत देशाचा पुरस्कार आत्ताच पाहिला पण हा देण्यात आलेला आहे पहा. पुढचा प्रश्न काय आहे तर देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्नसाठी कोणाची शिफारस करण्यात आली आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा देशाचा जो काही सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यासाठी हरमप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार या दोघांची शिफारस करण्यात आलेली आहे. नेक्स्ट पहा छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024 पुरस्कार जाहीर झाला आहे तर इंडोनेशिया. कोणत्या देशाचा आहे तो इंडोनेशिया देशाचा आहे. मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते त्यामुळे एक व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. पुढचा प्रश्न आहे बघा. श्री चंद्रशेखरन सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्काराने कोणत्या केंद्रीय मंत्र्याला सन्मानित करण्यात आलं तर एस जयशंकर. लक्षात ठेवायचं बघा एस जयशंकर. प्रजासत्ताक दिन 2025साठी चित्ररथासाठी कोणती थीम ठेवण्यात आली आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जे काय आपला प्रजासत्ताक दिन होणार आहे यासाठी बघा स्वर्णिम भारत वारसा आणि विकास. लक्षात ठेवा स्वर्णिम भारत वारसा आणि विकास. पुढचा प्रश्न आहे पहा. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे. USA. लक्षात ठेवा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024मध्ये USA हा देश प्रथम स्थानावरती आहे. त्याचप्रकारे नेटवर्क रेडिनेक्स इंडेक्स 2024मध्ये भारताचा या ठिकाणी 49वा क्रमांक लागतो. दरवर्षी कोणाच्या जयंतीनिमित्त भारतामध्ये सुशासन दिन साजरा करण्यात येतो तर अटल बिहारी वाजपेयी. लक्षात ठेवा अटल बिहारी वाजपेयी. नुकतेच 25 डिसेंबर 2024 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर 100वी आणि यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. ICC 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2025 कोणत्या देशामध्ये होणार आहेत. या मलेशिया या ठिकाणी होणार आहेत. लक्षात ठेवा मलेशिया. 19 वर्षाखालील महिला